अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर. इराणकडून कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना केलं लक्ष्य. अमेरिकेच्या लष्करी तळांचं नुकसान केल्याचा दावा. इराणकडून कुवेतच्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला. कुवेतच्या अली अल सलेम एअरबेसवरती हल्ला केल्याचा इराणचा दावा. ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ इराणनं जारी केलाय. इराणचे बहारीनच्या अमेरिकेच्या ठिकाणांवरती हल्ले. बहारीनमधील अमेरिकेनं ठेवलेल्या शस्त्र नष्ट केल्याचा इराणचा दावा. अमेरिकेनं ड्रोन ठेवलेली ठिकाणं नष्ट केल्याचा इराणनं दावा केला. इराणचं अमेरिकेविरोधात ऑपरेशन नस्त्र 2. अमेरिकेच्या तळांवरती इराणचे तुफान ड्रोन हल्ले. अमेरिकेचे अनेक तळ नष्ट केल्याचा इराणचा दावा. ईशान्य जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावरती इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतरचे छायाचित्र समोर. हल्ल्यामध्ये अमेरिकन तळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अमेरिकेचे इराणच्या अनेक ठिकाणांवरती हल्ले. इराणच्या अब्बास बंदरावरती अमेरिकेचा हवाई हल्ला. केशम बंदरावरती देखील तुफानी हल्ले. इराणविरोधात अमेरिकेनं उतरवलेत 20 युद्धपोत. 100 पेक्षा जास्त फायटर विमानं देखील सज्ज. गुरुवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याची शक्यता. हिजबुल्लाहसोबत व्यापार करणाऱ्या संस्था व्यक्तींवरती निर्बंधाची शक्यता. डोनाल्ड ट्रम्प आणणार विधेयक. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील टोल लावण्याची धमकी मागे घेतली. इराणसोबत मोठ्या प्रमाणावरती करार करणार असल्याचा ट्रम्प यांचा दावा. अमेरिका आणि इराण युद्धामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. कच्चं तेल $86 प्रति बॅरलवरती. कालच 10% झाली होती वाढ आणि आज पुन्हा एकदा 2% वाढ. अमित शहांसोबत एकनाथ शिंदे आणि 6 खासदारांची तासभर चर्चा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचीही उपस्थिती. खासदारांच्या मतदारसंघातील कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांची 1.25 तास चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची चर्चा. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. या भेटीबाबत जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत बैठक झाली नाही. इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष अपात्र ठरल्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची जयंत पाटलांची एबीपी माझाला माहिती. उद्धव ठाकरे नाशिकमधील 15 नगरसेवकांची मातोश्रीवरती भेट घेणार. नाशिक महापालिकेमध्ये ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होणार. नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी मात्र ऑपरेशन टायगरचा दावा फेटाळलाय. नाशिकमधील एसआयआर अभियानात भाजपचा पुढाकार. बीएलओ अधिकाऱ्यांना भाजपचे बूथ प्रतिनिधी मदत करणार. भाजपच्या बूथ प्रतिनिधींवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. राजकीय पक्षाचा हस्तक्षेप थांबवण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नागपुरातील रामनगर राम मंदिरामध्येच रामरक्षा पठण करणार. खासदार संजय राऊतांची माहिती. संजय राऊतांनी घेतलं राम मंदिरात दर्शन. राजकारणाचे जोडे बाहेर काढून मंदिरात रामरक्षा पठण करावं, भाजपचा टोला. शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणी आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार कृतज्ञता सत्कार सोहळा. कर्जमाफीची अंमलबजावणी होण्याआधीच सत्काराची घाई का, विरोधकांचा सवाल. निकृष्ट सोयाबीन बियाणांप्रकरणी आज मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उच्चस्तरीय बैठक घेणार. राज्यातील बोगस सोयाबीन बियाणांसंदर्भामध्ये अखेर सरकारला जाग. विदर्भ आणि मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचा बोगस बियाणांमुळे मोठं नुकसान झालंय. राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन बियाणांमुळे फसवणूक. बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी. दोषी कंपन्यांवरती कारवाई होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नागपूरमध्ये एसआयआर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 9 शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवरती गुन्हे. बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देखील ड्युटीवरती गैरहजर राहिल्यामुळे कारवाई करण्यात आली. श्रद्धा वालकर हत्याकांडाला 4 वर्ष लोटली. मात्र अजूनही आरोपीला शिक्षा नाही. वेगवेगळी कारणं देऊन आरोपी खटल्याची सुनावणी पुढे ढकलत असल्याचा कुटुंबियांचा आरोप. जलद गतीनं खटला चालवून न्याय देण्याची कुटुंबियांची मागणी.
समृद्धी महामार्गावरती पतीकडून गाडीतच पत्नीची गळा दाबून हत्या. पत्नीच्या हत्येनंतर गाडीनं 70 किलोमीटरचा प्रवास केला. वाशिममधील कारंजा पोलीस स्टेशन गाठून आरोपीनं हत्येची कबुली दिली आहे. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या सलमानची पत्नी हसीना बानोची चारित्र्याच्या संशयावरून हत्या. नागपूरच्या वानाडोंगरीत लग्नाला दोन्ही कुटुंबियांनी विरोध केल्यामुळे दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विशाल जावळे याचा उपचारादरम्यान मृत्यू, तर तरुणीची प्रकृती गंभीर. नाशिकच्या सावळघाटामध्ये भीषण अपघात. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून 1 जण गंभीर जखमी. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकची कारला जबर धडक. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात, 3घांचा मृत्यू. रत्नागिरीतील लांजा इथला अपघात आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारची डंपरला मागून धडक लागली. नागपुरातील प्रतापनगरमध्ये नाकेबंदी दरम्यान अपघात. कारवाईच्या भीतीनं बाईकस्वारानं उलट्या दिशेनं बाईक चालवली, त्यामुळे बाईकची कारला धडक. पोलिसांनी तरुणाला काठ्याचा प्रसाद दिलाय. मीरा रोड इथल्या NL डालमिया शाळेच्या इमारतीच्या टॉप फ्लोअरला आग. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे.